वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कांचन नदीच्या पुलाचा शेतीला मोठा फटका. माती वाहून गेल्याने पेरण्या लांबण्याची शक्यता. नदी खोलीकरणाची शेतकऱ्यांची जोरदार मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेतसा परिसरातून वाहणाऱ्या कांचन नदीला आलेल्या पुरामुळे नेतसा कोयाली मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. या पुराचा सर्वाधिक फटका नदी काठावरील शेतकऱ्यांना बसला असून ऐन पेरणीच्या हंगामात अनेक शेतातील सुपीक माती पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहे. त्यामुळे या भागातील पेरण्या काही दिवस पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. विशेष म्हणजे नेतसा परिसरात मोठा पाऊस झालेला नसतानाही बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांचन नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतांमध्ये गाळ साचला तर काही ठिकाणी मातीच वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 2 वर्षापासून कांचन नदीला वारंवार पूर येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नदीपात्राचं खोलीकरण करून पुराचा धोका कायमस्वरूपी कमी करण्याची मागणी स्थानिक शेतकरी सातत्याने करत आहे. मात्र प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकरी संतप्त झाले असून तातडीने नदी खोलीकरणासह कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.